सालाबादप्रमाणे 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा कार्यक्रम आयोजित केला आहे। या पाळण्याच्या कार्यक्रमासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील शहीद माता, शहीद पत्नी, शहीदांच्या कन्या, विशेष गुणवत्ताधारक महिला यांना खास आमंत्रित करण्यात आले असून यांच्या हस्ते पाळण्याचा कार्यक्रम होणार आहे। तसेच दिनांक 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान कबड्डी स्पर्धा, कुस्ती स्पर्धा व खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष जयवंत सलगर यांनी दिली। महामंडळाची स्थापना 13 तारखेला सकाळी 10 वाजता आहे आणि 15 तारखेला कबड्डी स्पर्धा आणि खो खो स्पर्धा दोन्ही मुलीले आहे। आपण 14 वर्षाखाली अंडर 14ची आणि 17 तारखेला कुस्ती स्पर्धा आहे आपली। 18 तारखेला पाळणा कार्यक्रम। या प्रसंगी नाना काळे, दिलीप भाऊ कोल्हे, राजन जाधव, तात्या वाघमोडे, श्रीकांत डांगे, सुनील रसाळ, श्रीकांत घाडगे, भाऊ रोडगे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते। सालाबादप्रमाणे याही वर्षी डॉल्बी न लावता पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आणखी कबड्डी स्पर्धा असो, कुस्तीची स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, या सर्व कार्यक्रमातून आम्ही महिलांच्या पाळण्याचा कार्यक्रम असतो त्यावेळेला सगळ्या महिला आपल्या पोशाखामध्ये येऊन यावर्षी त्याहीपेक्षा जास्त महिला असाव्यात अशा मी सगळ्यांना विनंती केली। आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी झालेली नूतनीकरण आहे त्या विषयावर आता संपूर्ण साधक बाधक चर्चा या ठिकाणी झालेल्या आहे आणि तो जो आता चबुतरा उभा केला, चबुतराच्या खालचा भाग जो आहे तो अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा आहे। परंतु शिवजयंती झाला आणि पाळण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मध्यवर्ती महामंडळ एक शिष्टमंडळ घेऊन जाऊन माननीय आयुक्त, पालकमंत्री असतील त्यांच्या निदर्शनाला ही गोष्ट आणणार आहोत। कारण जो त्यांनी ज्या पद्धतीनं खालचा भाग जी केलेला आहे त्याला मार्बल फरशी आणि सिमेंट लावून त्या ठिकाणी अनेक जड वाहनं जातात। पूर्ण सोलापूर शहराची त्या ठिकाणी वाहतूक आहे आणि त्या ठिकाणी केव्हा त्या फरशा उकडून पडत आणि त्याचा परिणाम काहीतरी वाईट होईल म्हणून महापालिकेने देखील या बाबतीमध्ये तातडीनं शिवजयंती झाली की त्या चबुतऱ्याची पाहणी करून योग्य तो चबुतरा उभा करावा। 18 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रात्री पाळण्याचा कार्यक्रम मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ठेवण्यात आला आहे। त्यासाठी येणाऱ्या सर्व महिलांना आम्ही आवाहन करतो की आपल्या मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सर्व ज्या भागात लांबच्या भाग आहेत त्या भागात आपण परिवहन तर्फे आपण बसची सोय केलेली आहे। तरी ज्या महिलांना यायचं आहे त्यांनी मध्यवर्ती महामंडळामध्ये आपण कळवावं व त्यांची येण्या जाण्याची सोय करण्यात येईल। मिरवणूक ह्या पारंपरिक असणार आहेत आणि कमीत कमी 40 मिरवणुका तर येतील। पारंपरिक लेझिम, झांज, टिपऱ्या, ढोल पथक असे पारंपरिक वाद्यातनं आमची मिरवणूक येतील। आम्ही तर सांगितलेलं आहे सगळ्यांना डॉल्बी न काढण्याचा आम्ही उपदेश दिलेला आहे मध्यवर्ती महामंडळानं। पण आता ज्याच्या त्याच्याप्रमाणे ज्यांनी पण जास्तीत जास्त मिरवणुका लेझिम वगैरेचे येतील। एकूण किती मंडळाचा सहभाग असणार? 40 ते 50 मंडळाचा सहभाग असेल।